नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जयम विशेष मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलाय. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आता लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रविवारी झालेल्या एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे आणि मित्रपक्षांचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे असले तरी ते महाराष्ट्राचे राज्यपाल असून मुंबईतील मतदार देखील असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करावं असं आवाहन फडणवीसांनी केलं आहे. राज्यपाल राधाकृष्णन दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेत त्यांचा शाल देत सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून एनडीएने घोषित केलंय. सीपी राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलंय. मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे आणि ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्म मध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावावा लागतो. त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत. एनडीए ने जो उम्मीदवार घोषित किया है, हमारे पार्टी के चीफ माननीय एकनाथ शिंदे साहब, उन्होंने कल ही डिक्लेयर किया है कि एनडीए ने जो उम्मीदवार घोषित किया उसके पीछे हम सब लोग हैं, हमारा पार्टी में उनको है. तर सीपी राधाकृष्णन यांची पार्श्वभूमी नेमकी काय, राजकीय प्रवास नेमका कसा होता ते पाहूयात. 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतल्या तिरुप्पुरम मध्ये त्यांचा जन्म झाला. पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन म्हणजे सीपी राधाकृष्णन. ओबीसी मधील कोंगू वेल्लाला गौंडर समुदायातून ते येतात. चिदंबरम कॉलेजमधून बीबीएची त्यांनी डिग्री मिळवली. महाविद्यालयीन जीवनात टेबल टेनिस चॅम्पियन देखील ते राहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक जीवनात प्रवेश केला. विद्यार्थी चळवळीतून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली. – 1974 मध्ये भारतीय जनसंघाच्या राज्यकारिणी समितीचे ते सदस्य होते. 1996 मध्ये तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कोइंबतूरमधून 1998-99 मध्ये 2 वेळा लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तामिळनाडूचे भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम बघितलं, जबाबदारी सांभाळली. 2007 मध्ये समान नागरिक कायदा अस्पृश्यता निर्मूलनाविरोधात 92 दिवसांची 19,000 किलोमीटरची रथयात्रा त्यांनी आयोजित केली होती. 2020-22 दरम्यान केरळचं भाजपचं प्रभारीपद त्यांनी सांभाळलं. फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत झारखंडचं राज्यपालपद भूषवलं. मार्च ते जुलै 2024 दरम्यान तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला. मार्च ते ऑगस्ट 2024 दरम्यान पुदुच्चेरीचे उपराज्यपाल म्हणून त्यांनी काम बघितलं. ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्राचे राज्यपालपदी ते आहेत आणि तिथूनच त्यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतली एनडीए कडून. तर सीपी राधाकृष्णन हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. एक्स पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे.
तसंच उमेदवारीबाबत मोदींनी राधाकृष्णन यांचं अभिनंदनही केलंय. पंतप्रधान निवासस्थानी भेट झाली आहे. राधाकृष्णन यांच्या हातून देशसेवा घडो अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहेत. भाजपने राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करून विरोधी पक्षांचीच अडचण केली आहे. विशेषतः उद्धव ठाकरे आणि डीएमकेचे स्टॅलिन. कसं काय कारण आहेत यामागे ही पाहूयात. राधाकृष्णन यांच्या नावामुळे शिवसेना ठाकरे गट डीएमकेची मोठी अडचण होते. त्याचे काही कारण आहेत. राधाकृष्णन मुंबईचे मतदार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल उद्धव ठाकरेंविरोधात जाणार की बाजूने मतदान करणार. राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूतले. दक्षिणेतलं राजकारण हे भाषिक आणि प्रादेशिक अस्मितेवर अवलंबून आहे. डीएमकेचे स्टॅलिन तमिळ म्हणून त्यांना पाठिंबा देणार की विरोध करणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. तर ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. स्टॅलिन यांनी विरोधात मतदान केल्यास एका तमिळ व्यक्तीला विरोध केल्याचा संदेश जाऊ शकतो. इंडिया आघाडीतच पाठिंबा आणि विरोधाबाबत एकमत होणं या मुद्द्यांमुळे कठीण दिसतंय. म्हणजे या निवडणुकीवरून भाजपच्या रणनीतीमुळे इंडिया आघाडीतच फूट पडली आहे. तर संजय राऊतांनी राधाकृष्णन यांचं तोंड भरून आज कौतुक केलंय. पण पाठिंबा न देण्याबाबतचे संकेत दिले आहेत. तर शरद पवार गटाच्या रोहित पवारांनीही यावर भाष्य केलंय. काय म्हटलंय दोघेही पाहूयात. हमारी पार्टी क्यों सपोर्ट करे, ये क्या सवाल है क्या? सीपी राधाकृष्णन जी महाराष्ट्र के जरूर राज्यपाल हैं. 1 साल से वो महाराष्ट्र की गवर्नर की कमान संभाल रहे हैं. बहुत ही बैलेंस पर्सनालिटी है. तमिलनाडु से आते हैं. तमिलनाडु में भारतीय जनता पार्टी का प्रभाव बढ़ाने के लिए राधाकृष्णन जी ने मेहनत की है. वहाँ के पार्टी के प्रेसिडेंट रहे. आरएसएस जनसंघ के साथ उनका रिश्ता है, जनसंघ के साथ काम किया है. तो पार्टी केडर के आदमी है. यो बीजेपी के कोई बाहर का आदमी नहीं है. तो जो राष्ट्रपति होते हैं, उपराष्ट्रपति होते हैं, वो सबके होते हैं. विरोधी पक्ष के भी होते हैं या सत्ताधारी के भी होते हैं. लेकिन जो सत्ताधारी है उनको ऐसे लगता है कि उपराष्ट्रपति राष्ट्रपति उनकी कठपुतलियां है. अभी ये जो नए सीपी रामकृष्णन जी है वो अभी उनको वहां पे उपराष्ट्रपति बनाया जा रहा है. तो शायद बीजेपी को ऐसे लग रहा है कि वो उनका सुनेंगे. ऐसे हो भी सकता है. लेकिन जब धनखड़ साहब बाहर आएंगे, अभी वो कहाँ पे वो देखने की जरूरत है. जब बाहर आएंगे तब वो क्या स्टेटमेंट देते वो भी देखने की जरूरत है. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण सर्व विरोधी पक्षांसोबत सुद्धा बोलणार असल्याचं जेपी नड्डा यांनी सांगितलंय. हमारी आप सबके माध्यम से अपील है कि हमारे विपक्षी दल के साथ भी हम बात करेंगे, उनका भी हमको समर्थन मिले ताकि हम सब लोग मिल करके उपराष्ट्रपति पद का निर्विरोध चुनाव हो, ये हमारी आशा है. उनके साथ हमने जैसा पहले कहा कि हम संपर्क में रहे हैं, हमने उनको पहले भी संपर्क किया है हमारे वरिष्ठ नेताओं ने, और अभी भी हम उनके साथ संपर्क में रहेंगे. और हमारे एनडीए के सभी साथियों ने समर्थन दिया है. एकीकडे भाजप एनडीए आघाडीचा उमेदवार ठरलेला असताना इंडिया आघाडी आता काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण अद्याप इंडिया आघाडीकडून कोणत्याही नावाची चर्चा नाही. आज दिल्लीत इंडिया आघाडीची उमेदवारीबाबत बैठक पार पडली. पण या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत होऊ शकलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असणार याचीच प्रतीक्षा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सर्वमान्य आणि समंजस चेहरा राज्यपाल म्हणून देण्याचा प्रयत्न असेल अशी शक्यता आहे. कारण कोश्यारी यांच्यामुळे सरकार आणि भाजप बऱ्याचदा अडचणीत सापडलं होतं. त्यामुळे वादविवादांपासून दूर राहत मोजकं बोलणारी व्यक्ती राज्यपाल पदावर येऊ शकते असं बोललं जात आहे. पण कोश्यारींची राज्यपालपदी पुन्हा वर्णी लागणार असल्याची ही शक्यता वर्तवली जाते आहे. तसंच बिहारच्या ज्येष्ठ नेत्याचीही राज्यपालपदी वर्णी लागू शकते अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नेमके कोण असणार या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे। कारण संस्थात्मक रचनेत राज्यपाल पद हे अतिशय महत्त्वाचं असतं।